तर आंबेगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। शेती, घरं, रस्ते आणि वीज पुरवठ्याचं मोठं नुकसान झालंय। दिलीप वळसे पाटलांनी बाधित भागांचा दौरा केला। पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। रस्ते, वीज पुरवठाही युद्धपातळीवर सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या गेल्या। आज जे काही मागण्या ग्रामस्थांनी मांडलेल्या आहेत त्याच्या अंतर्गत इथं सूचना दिलेल्या आहेत की बंधाऱ्यांची एस्टिमेट ताबडतोब करून घ्यायची, त्याच्यासाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध होईल आणि पावसामुळे जे नुकसान झालं त्यांची सुद्धा फक्त पिकाचेच नाही तर सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान, खाजगी मालमत्तांचं नुकसान याचे सुद्धा पंचनामे करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्यासोबत जोडलेत। अमोल, मोठ्या प्रमाणात पावसानं नुकसान केलेलं आहे, वीज पुरवठाही खंडित झालाय। वीज पुरवठा कधीपर्यंत सुरळीत सुरू होईल याची काय माहिती? नक्कीच प्रथमतः मी या ठिकाणी देखील सांगू इच्छितो की हं, आंबेगाव तालुक्याच्या ज्या पश्चिम पट्टा आहे, भीमाशंकर असेल किंवा अहुपे असेल, माळीण असेल, या परिसराला खरं तर पावसानं जोरदार झोडपलेला आहे आणि आपण या परिस्थितीत पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी दरडी कोसळलेला आहे। त्यामुळे रस्ते, वाहतूक कोंडी आणि त्याचबरोबर वीज पुरवठा खरं तर खंडित झालेला आहे। युद्ध पातळीवरती काम सुरू आहे। याच हं. पार्श्वभूमीवरती दिलीप वळसे पाटील यांनी खरं तर पाहणी दौरा केलेला आहे आणि तेथील नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला। या माध्यमातून खरं तर प्रशासनाला त्यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। परंतु पाऊस इतका मुसळधार आहे त्यामुळे ज्या विद्युत वाहिन्या आहेत, विद्युत रोहित्र आहेत, ते खरं तर बिघाड झालेला आहे ठीक आणि आहे। गेल्या काही दिवसापासून खरं तर यावरती प्रशासन काम करते, परंतु हा जो भाग आहे तो खरं तर सततच्या येणाऱ्या पावसामुळे, अधूनमधून कोसळणाऱ्या सरीमुळे कामामध्ये अडथळे येताना पाहायला मिळत आहेत। जगदीश. ठीक आहे। तर सर्व प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद। जे रुग्णालयामध्ये